कुठे गेले अजून दिसत नाही मला. बाबा मग तसं आहे त्यांच्या. आईला लय चिखल झाला आणि एकदम मस्त काम होऊन जाईल आता. काय ग या पावसात ना कपडे पण सुकत नाही. काय अजून धुण्यात वाळत घालते का? या असे कपडे इकडे इकडे काय पण काय झालंय असे कपडे घालून गोट्याचं काम होणार आहे का? आता माझ्याकडे कपडे नाही दुसरे सुकलेले ते ओले झाले सगळे. अरे आपल्याला गोठा टाकायचंय आता थोड्या वेळाने गाई येणार आहे. मग करते ना कामच करते. तू मला ना लाज वाटते तुझी लाज. कसला मला नाही वाटत. असे आपरे चिपरे जम्पर घालती. मग तुम्ही आणून द्या ना नवे कपडे. कशाला नाही आणत मग. ब्लाऊज आणा ते नवे नवे बाजारातून. माझ्याकडे आहेच नाही ते सगळे जुने झाले आता. हे तो आहे मम्मीचे एक काय सासूबाईला पण तिने बी लाजच सोडेल. ती बी अशा आपरे चिपरे घाली ती. पहिला तर तुम्हाला बगलात गोचिड दिसत तिच्यावाल्या. पण पहिला तुम्हाला चांगलं वाटत होतं ते सगळं फॅशनवाला. आता काय झालं. आपण पहिले शहरात राहायचो आता गावाकडे आलोय. आता गावाकडे आपण गोठा टाकणार आहे. गोठ्यातून आपण मोठा बिझनेस सुरू करणार आहे. एवढी मोठी शेती आपली काय कामाची. पण मी असं गोठ्याचं काम कुठे केलंय जास्त. आई बाबांचीच आठवण येते मला असं सगळं गंध करून करून. आता तर काय म्हण सगळी लाईफच खराब झाली माझी तर. म्हणजे लाईफ खराब झाली. आणि तेव्हा तुला म्हणतो ती लग्नाच्या टायमाला तुम्ही तुमच्याकडे काही नसू द्या. तुमचा जॉब सुटला तरी मी तुम्हाला सगळं करील. असं करील तसं करील. पण तेव्हाची गोष्ट कशी होती. आता तुम्ही असे घालता घाणेरडे कपडे. आता ते काय काय झालं बाबा. काय गावठी झाले. आणि पहिला किती मस्त सिटी मध्ये राहायचो. चल बस गप नको भाषण टोकू बाई. झाडून काढ सगळं. मी ना आता टपकन दिशी ना तिथं गाई पहिले पाहून घेतो. नंतर गाडी टाकीतो घेऊन येतो. मी येईपर्यंत 2-3 तास लागतील मला. मी येईपर्यंत मला गोटा सगळा झाडलेला पाहिजे. झाडते पण मी चारा नाही टाकणार. तुम्ही आणि ते शेण वगैरे नाही उचलणार. हा ते मी उचलीन. आणि ते माणसं आले ना गाया घेऊन आले का ते हे झाकून पाकून ठेवी. या आपल्याचे प्रदिसून नको देऊ. तुम्हाला जमन तरी होतं काय माहिती बाबा. कोणी पाहिजे चल जाय पटकन झाड दूर करून घे. किती जीव बाळतं काळजी पडतं यांचे. कोणी मला पाहिलं ना तर थोडस काय म्हणतं काय होऊन जात त्याच्या. काम 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 झालं सगळं माझं. बाबा कसं तरी वाज येतोय. काय माझं जीवन झालं असं वाटतं. कसं फसून गेली इकडे येऊन गावात. याला सोडून दिलं असतं ना तर बरं झालं असतं. असं घाणेरडं काम करावं लागतं मला. इतकं करून पण किती बोलतो मला गद्यासारखा. काय 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 चाललंय तुमचं काम? नाही मस्त इकडं मी खुर्चीवर बसले ना आराम करत. दिसतंय आम्हाला तुम्ही खुर्चीवर बसले का काय करताय ते. किती आलीच बाबा तुमच्या मागं काम लावलंय तुमच्या नवऱ्यानी. काय सांगू आता. बोला कसं काय. लयच कबाळ केलाय की सगळं घाणा घुन. हे घाणेरडं काम करावं लागतं बाबा. काय करायचे आता. आणि कधी मी ना आईबाबांच्या घरी काम नाही केलं असं. आणि काय मला ते काय सांगावं त्या नवऱ्याला आता. काय तुमच्या नवऱ्याला अक्कल नाही बघा. एवढी सुंदर बायको एवढी चांगली अशी राहणारी हिला असलं घाण काम लावायला. काय वाईट वाटतं बघा हो तुमच्याकडे बघून. अरे मला पण खूप वाईट वाटतं. काय सांगू आता. त्यांना सांगू नका. अरे मी कशाला सांगू बाबा. मी सगळं तुम्हाला ते हाय का म्हणून सांगितलं आलो ना, होतो आपलं तर ते सहज. माझ्यावरच येऊन चिडणार की पूर्ण गावात बोलत बसली काय असं. म्हणजे असं चिडतंय बी काय असं तुमच्यावर. काय? सांगू देत नाही कोणाला. नाही हा. लय डेंजर माणूस आहे बाबा. होय. आणि काय कामाच्या पण नाही. जाऊ द्या. म्हणजे कामाचं नाही म्हणजे काय काय म्हणायचं तुम्हाला. काहीच कामाच्या नाही. होय म्हणजे नेमकं सांगा की जरा. अरे मी लग्न केलं. लग्न कशासाठी करतो आपण. हा आणि चांगलं. मस्त सिटीत राहत होता. आणि तिकडेच राहायचं असतं ना. इकडे गावाला आलं ते काय गाय आणतो ने म्हशी आणतो ने हे बघा हे असं काम करावं लागतं हो मला. लई 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 घाण काम आहे हे. कसं सांगू माझं दुःख आता. म्हणजे तुम्ही आता बोलले ना मला काहीच कामाचा नाही.
बिनकामाच्या बिनकामाचं आहे. ते तरी काम करते का नाही? ते काम हो, अरे ते मधलं खोलीतलं आता ते. अरे तेच बिनकामाचे काहीतरी सांगतात मला आठवत पण नाही ते काय म्हणतात त्याला. ते बी कामाचं नाही वाटतं. हा. मग लईच अवघड तुमचं करून ठेवलं हो बाबा अरे काय सांगू बाबा, खरंच माझ्यात ना आयुष्यच बिघडलं. मी ना आईबाबांना कॉल करून देते आता, थकले बाबा. अहो ते सगळं कुठाना कशाला करता? आता तुमचं लग्न झालंय, आता तुमचे आईबाप तरी तुम्हाला सांभाळतील का? अरे लग्न झालं पण काही बिनकामाचे काही करत बसले. मी- इकडं आलं गावाला, इकडं काय केलं इथले घाणेरड हे मोतर काय म्हणतात याला ते. तुमची बायको करते का असं सगळं? नाही बाबा, माझ्या बायकोला असलं एवढं घाण काम लावत नाही मी. हो का? काळजी घेतो मी माझ्या बायकोची. मग? आता तुमचा नवरा नालाय काय? प्रेम करता ना तुम्ही तिच्यावर म्हणून. माझ्या नवऱ्याला तर प्रेम तर काय, प्रेम तर जाऊ द्या, ते सगळं काय करतच नाही बाबा. मी एक सांगू का, तुम्ही मला आत्ता काय बोलले की मी सोडून देते, माहेरी जाते, असं काय करू नका. हा. चांगलं चाललंय, चलू द्या. फक्त तुम्हाला पण तुम्हाला कुठं चांगलं दिसतंय? अहो तुम्ही म्हणले ना रात्रीचं बिनकामाचा आहे नवरा. मग तेच ना, ते काम पण नाही करत ना दुसरं. मग माझं ऐकून घ्या की, तुम्ही पुढचंच रान हाणताय. ऐका आधी, ते काम मी करतो. काय? म्हणजे ते रात्रीचं काम. अहो तुम्हाला अक्कल तरी आहे का? हे बघा, चांगलं सांगायला गेलं तर तुम्ही आम्हाला टांगायला आला होता. आता काय तुम्ही बोलताय, तुमची मदत करावं म्हणतोय मी. अरे बाबा, तुमची बायको आहे ना त्याच्या. अहो मला हाय, जाऊ दे, एक शेजार धर्म म्हणून तुमची मदत करावं म्हणून. मला वाटतं ते असे कपडे घालते म्हणून तुम्ही खराब करता असं वाटतंय. तसं माझ्या नवऱ्यांना खूप चांगलं आहे, चांगलं वाटतंय पण नाही. पण ते ना काय सांगू आता, आताच बोलला की तुमच्या नवऱ्याला काही चांगलं वाटत नाही म्हणून. चांगलं वाटतं त्यांना, पण ते काय करू शकत नाही ना. रात्री दिवसा काम करतात, पण ते दुसरं निकम काय म्हणतात त्याला. तेच बिनकामाचा. हा, बिनकामाचं असं. मग ते काम मी करतो की. नको बाबा, माझ्या नवऱ्याला ओळखता तरी काय तुम्ही? किती डेंजर आहे माहितीये का? अहो एवढं मोठं रान आहे, कुठंतरी आड झुडपा तिकडं आपण करू की रोज. नको बाबा, ते नको माझ्या कानात भरू. मला खूप भीती वाटते माझ्या नवऱ्याची. तुम्ही ओळखत नाही त्यांना, लय डेंजर. तुकडेच करणार आपल्या दोघांचे, माहितीये का? माझं कशाला करता याच्या मायला का मी कमाय होय? मग तुम्ही लफडं करणार माझ्याशी, मग काय तुम्हाला काय रिकामं सोडेल का? अहो तुम्हाला गरज आहे म्हणून सांगतोय मी. खरंच तशी आहे, पण आता काय करायचे आता कसं बोलले तेच म्हणतोय. मग नाही का केलं असतं मदत मी. तुम्हाला इकडे येताना पाहिलं तर ते मला कोण बी पाहिलं नाही हा, नाही तर मी तिथून आवाज देत आलो लांबनं. आता कोण बी बोलतेच की, त्याला काय बोललं म्हणजे काय. चल बाबा, तिकडं दुसरं काम करते मी आता. इकडं संपलं सगळं. ऐकायचं नाही का तुम्हाला? मग काय मी सांगितलेलं नाही, नको अशी गोष्ट बघा नका की, करू ऐका बाबा. की, ऐका की. ते भिंतीचे पण कान असतं, माहितीये का तुम्हाला? कुठं कान? ते उगं काहीतरी सांगून ठेवलंय भिंतीचे कान. हे बघा, मी केल्याला कुणालाच कळू देत नाही. मस्त असं आपण, तुम्हाला आणि मलाच माहित. दोघं जणच मस्तपैकी. इथं करायचं नाही, इथं नाही, तिकडं आंबराईत. हे बघा, मी काय म्हणते असं मला नको सांगू. एक तर मी काय मग आता माझे 2-3 वर्ष झाले असं वेस्ट झाले. बरं तुम्हाला वेळ आहे का? माझ्या तुरीत या. तुरीत काय करायचे? तिथं कोणाला दिसतंय? हो, असं नको सांगू. ऐक तर, मला काहीतरी होतंय तुमचे सगळे एकूण आता. गरम झालं मी पण आता. पण नको अशी गोष्ट नाही सांगायची बरं का. बाबा. मग कसं हो? या की इकडं. हे बघा, एक काम करू, तिकडचं इकडचं राहू. हे गौऱ्या लावलेत का, चला याच्या माग या. गौऱ्यात नको बाबा, ते इकडं जाळून टाकणार आपल्याला इकडं पाहिलं तर. आगच पेटवतील ते. इकडं माग हो, माग पण लाकडे पेटवूनच देणार ते, माहितीये का तुम्हाला? कुठं ते येतंय? 5 मिनिटात उरकू. या. नको बाबा, नाही नको बाबा. ही बाई काय ऐकायला तयार नाही की. आणि तुम्ही का हो माझ्या मागे लागून गेले? तुम्हाला घरी भेटत नाही का?
मला काय करायचंय, तुमची मदत करावं म्हणून आलो मी. अशी मदत करतात काय? म्हणजे आता तुम्हाला भेटत नाही, अहो, मग माझ्याकडून भेटतंय, करून घ्या की. तुम्ही ते गावातले बायांचे संग मतलब असंच करतात का सगळ्यांसंग? मतलब सगळ्यांबरोबर असंच करतात? सगळ्यांबरोबर करायला येडा आहे होय मी? उगत तुम्हाला भेटत नाही म्हणून तुमची मदत करावं म्हणलो. पण असं कसं तुम्ही कुणाच्या असं बायकोला पाहिलं की चिपकूनच जायचं, हे करायचं, म्हणजे काय मी असे आहे का? हा, म्हणजे तुमच्या मनात नाही का? आताच बोलले की मी गरम झाले, माझी बी इच्छा होती, माझा नवरा अरे, बिनकामाचा पण ते आहे. आता- तुम्ही असं बोलल्यावर मी बोलणारच की हो. हा, तसं नसतं. पण आता मी माझी व्यथा सांगितली तुम्हाला, जे आहे ते सांगितलं. मग काय तुम्ही तसं तयार थोडं होऊन जायचे का? व्यथा सांगून तुमचा काय फायदा होणार आहे सांगा बरं मला. काहीतरी केलं तरच तुम्हाला सुख मिळेल, नुसतं सांगून काय होणार आहे? ते पण आहे, पण हा, करावंच्या हे काय सांगतो आता मी नाही तुम्हाला. का? मग एवढं बोलण्यात वेळ घालू नका, चला पटदिशी या. नको बाबा, मला भीती वाटते. ते बघा दरवाजा वगैरे सगळं उघडं आहे, मला नको. आता तुम्ही जा, माझा नवरा येणार ना तर मग हे काय करत होते त्याच्याबरोबर, हे बघा हे कपडे घातले ना तरी मला ते मारायला काढलं सकाळी, माहिती आहे का? हा. मग तुम्ही कशाला घालता असले? हा, चांगलं घालायचं की मग. हा, ते थोडं मला सिटीची हवा लागली ना म्हणून तसं. अहो मी तेच म्हणतो, तुमचा नवरा ना गैबान आहे. तिच्या आईला त्याला काय अक्कल आहे? असली चांगली बायको, एवढी सुंदर बायको, हा, त्याला अक्कलच नाही. हो, पहिल्याने माहित नव्हतं ना मला तसं आहे म्हणून. हा, नंतर लग्न केल्यानंतर माहिती पडलं तसं आहे म्हणून. असं म्हणताय? हा, मग आता शेवटी मी पण आता जवान आहे ना, मग इच्छा होते काय करू, पण आता ते करू पण नाही शकत ना तसं. अहो इच्छा झाली की माणसानं करून टाकावं. कसं असतंय, काही गोष्टी गपचूप लपचूप चोरून लपून करायच्या राहतील. नको नको बाबा, तुम्ही ना इकडं सगळं कान नका भरू. इकडं ते दरवाजा तिकडे खुल्ला आहे, मी जाते, चला. मग काय म्हणता हो, ऐका की. काय? काय म्हणजे आत्ता सांगितलेलं? आहो, ते मी माझं मन म्हणजे कसं आहे, चंचल आहे ना, म्हणून मी सांगून देते सगळं. पण ना माझ्या नवऱ्याला नको सांगू आणि कुणाला दुसऱ्याला पण नका सांगू. मला येड लागलंय का तुमच्या नवऱ्याला आणि सांगायला? आता तुम्ही निघा बघा, इकडं माझा नवरा आला ना तर मग काय होईल काय माहिती बाबा, मला खूप भीती वाटते त्यांची. अहो ऐका ना माझं, चला पाठदिशी उरकू. अरे मी मी काय म्हणते, आता जाऊ दे, मी नंतर भेटेन तुम्हाला. आता तुम्ही निघा बरं. आता तुम्हाला ना मी घंटाभर बी सांगितले तर तुम्ही काय माझी ऐकणार नाही. एक काम करा, उद्या येता का माझ्या तुरीत? अरे मी नंतर पाहते, ते येणं जाणं सगळं उद्या पाहू आपण. नाही तर तो आला ना तर इकडं आपल्याला जाणूनच टाकणार आहे. हे बघा खूप डेंजर आहे. आणि नाही तुम्हाला असं वाटत असेल ना, मग बसा मग इकडं, मी दुसरं काम करते. नाही नाही, मला काय गरज आहे, मी जातो. पण उद्या या मग. हा, आता कसं बी आपलं क्लिअर बोलणं झालंय. आता तुम्हाला बी लाज नाही आणि मला बी लाज अरे नाही. कसंच तरी आवाज येते, जा ना आता, जा ना बाई, बरं. पाय पडते मी, जा. उद्या या मग. हा, अरे जा ना आता. काय माणसे बरं, तसं माणूस चांगला होता हो, पण काय करायचे, माझ्या नवऱ्याची भीती वाटते बाबा. नको ते काय, नको बाबा. काम झालं, आता दुसरं काहीतरी काम करते. आता येतच असणार तो.